नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पगारवाढीचा धमाका, 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार, सरकारचा आला नवा प्लॅन. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल काउन्सिल JCM स्टॉप साईडने वेतन आयोगासमोर 51 पानांचे विस्तृत निवेदन सादर केलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहायलाही विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयावरून थेट 69,000 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे 50 लाखाहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे जीवनमान सुधारण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, असे आता सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. दिलेल्या निवेदनातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे आता फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची मागणी आता जोर धरत आलेली आहे. आणि जर ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. तर या व्यतिरिक्त वार्षिक वेतनवाढीचा दर 3% वरून सरळ 6% करण्याची महत्त्वपूर्ण चर्चासुद्धा या निवेदनात करण्यात आलेली आहे. दरवर्षी 6% वेतनवाढ मिळाल्यास कर्मचाऱ्यांनासुद्धा मोठा फायदा होणार आहे. प्रस्तावात वेतन संरचनेसोबतच घरभाडे भत्त्यामध्येही मोठ्या बदलांची प्रस्तावात शिफारस करण्यात आलेली आहे. नवीन प्रस्तावानुसार एक श्रेणीतील शहरांसाठी 40%, Y श्रेणीसाठी 35% तर Z श्रेणीसाठी 30% HRA देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक 5 वर्षांनी शहराच्या श्रेणीचे पुनरावलोकन करण्याची सूचनाही यात देण्यात आलेली आहे. यासोबतच पगारातील तफावत कमी करण्यासाठी किमान आणि कमाल वेतनाचे गुणोत्तर 1.12 ठेवण्याची शिफारस केलेली आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांकडे निर्धारित पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता आहे त्यांना 10% अतिरिक्त भत्ता ओव्हर टाईम कामासाठी कायद्यानुसार दुप्पट दर देण्याची मागणी केली आहे. वेतन आयोगाच्या स्थापनेचा मुख्य उद्देशच कर्मचाऱ्यांच्या पगार, भत्ते आणि निवृत्ती वेतनाचे पुनरावलोकन करणे हा आहे. आता या प्रस्तावावर चर्चेनंतरच अंतिम निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे आता कर्मचारी वर्गात आगामी काळातील वेतनवाढीची मोठी आशा निर्माण झालेली आहे.